सोन्याचे भाव बरेच पडले रे. हो. कस काय 1.5 लाखाच्या खाली आलेत भाव. पण आपण बघतो युद्ध वगैरे असेल तर भाव वाढतात, इथं तर कमी होत आहेत. म्हणतात ना की गोल्ड इज सेफ हेवन, मग असं कसं काय होतं? हा जो नियम आहे की युद्ध असेल तर सोन्याचे भाव वाढतात, हा युनिव्हर्सल नाही आहे. नेहमीच हा नियम लागू होत नाही. आता आपण काय बघतोय, इराण युद्धामुळं सगळीकडं क्रूड ऑइलचे भाव वाढले, $100 पुढे गेले. गॅसच्या पण किमती वाढल्यात, कारण सप्लाय इश्यूज, युद्धामुळे काय झाले, सप्लाय इश्यूज वाढलेले आहेत. काही देशात तर नॅशनल एनर्जी इमर्जन्सी लावलेली आहे. आपली सगळी इकॉनॉमी या दोन वस्तूंवरती अवलंबून आहे. फार विमानापासून ते आपल्या कपड्यांपर्यंत ते आपल्या खाण्यापिण्यापर्यंत सगळ्या गोष्टी या दोन वस्तूंवरती अवलंबून आहे. आणि या दोन्हीच्या जेव्हा किमती वाढतात, त्यावेळेला सगळ्या त्याच्याशी निगडीत असलेल्या गोष्टींच्या किमती वाढतात. आणि किमती वाढायला सुरू झाल्यात. विमानाच्या तिकिटापासून ते टपरीवरच्या पोह्यापर्यंत सगळ्याचे भाव वाढायला सुरुवात झाली आहे. याचा अर्थ महागाई वाढती आहे. आणि जेव्हा महागाई वाढते तेव्हा जगभरातल्या सगळ्या सेंट्रल बँका, म्हणजे जशी की आपली RBI, अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह, इंग्लंडची बँक ऑफ इंग्लंड, जपानची बँक ऑफ जपान, या सगळ्या बँका इंटरेस्ट रेट वाढवतात. म्हणजे आपली RBI जशी रेपो रेट वाढवते तसं. जेव्हा इंटरेस्ट रेट वाढतात त्यावेळेला गव्हर्नमेंट बॉन्ड, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, FD याच्यावरचे पण इंटरेस्ट रेट वाढतात. आणि सोन्यातील गुंतवणुकीचा सगळ्यात मोठा तोटा असा आहे की सोन्यावरती फिक्स्ड असं व्याज मिळत नाही. म्हणजे त्याचे भाव वर गेले तर त्याचा फायदा होतो, पण पडले तर नुकसान पण होतं. त्याच्यामुळे जेव्हा इंटरेस्ट रेट वाढण्याच्या शक्यतेमुळं इन्व्हेस्टर्स सोन्यातली गुंतवणूक कमी करून गव्हर्नमेंट बॉन्ड, सिक्युरिटीज आणि FDजकडे वळत आहेत. त्याच्यामुळे सोन्याची डिमांड कमी होऊन सोन्याचे भाव पडलेत. हे यावेळेचं प्रमुख कारण आहे. दुसरं कारण काय, जेव्हा इंटरेस्ट रेट वाढतात त्यावेळेला इन्व्हेस्टर अमेरिकेच्या ट्रेजरी बॉन्ड, ट्रेजरी सिक्युरिटीज आणि FDला जास्त महत्त्व देतात. कारण अमेरिका इज अ सुपर पॉवर. त्याच्यामुळं डॉलरची व्हॅल्यू वाढते, डॉलरची मागणी वाढते. आणि डॉलर आणि गोल्डचं रिलेशन हे इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे. डॉलरची किंमत वाढली, गोल्डची कमी होते. डॉलरची कमी झाली की गोल्डची वाढते. यावेळी डॉलर मजबूत झाल्यामुळं गोल्डचे प्राईस पडत आहेत. तिसरं कारण म्हणजे सोन्याचे भाव मागच्या वर्षी आधीच खूप वाढले होते, जवळपास 70% वाढले होते. त्याच्यामुळे अजून ते वाढण्याचा काही स्कोप नव्हता. आणि इन्व्हेस्टर्सनी त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग केली, कारण जानेवारीमध्ये ते पीकला होते त्या व्हॅल्यूज. इन्व्हेस्टरनी प्रॉफिट बुकिंग करून सोन्याचे भाव पडले. हे तिसरं कारण. आणि चौथं कारण म्हणजे भले मागच्या आठवड्यात सोन्याचे भाव पडले असतील, 1.5 लाखाच्या खाली असतील, तरी पण सामान्याच्या आवाक्याच्या बाहेर त्याच्या किमती अजून पण आहेत. त्याच्यामुळे ज्वेलरी मार्केटवरती याचा इम्पॅक्ट झाला आहे. ज्वेलरीची डिमांड कमी झाली आहे. त्याच्यामुळं सोन्याचे भाव पडण्याला हा पण एक कारण आहे.